एका हाताने कर्जमाफी तर दुसऱ्या हाताने नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री, अशा दोन्ही चर्चा राज्यामध्ये रंगलेल्या आहेत. कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो योजनेचे 2 हप्ते मिळाले नाहीयेत आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झालाय. सरकारवर वाढलेल्या आर्थिक बोजामुळे हा निर्णय झाल्याची चर्चा एकीकडे होतीये, मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं काहीसं वेगळंच आहे. पाहूया काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते असे वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षातील 2 हप्ते अद्यापही अनेकांच्या खात्यात जमा झाले नसल्यानं संभ्रम निर्माण झालाय. हे नमो शेतकरी ते 4-4, 6-6 महिन्याला देतात, ते तर काही भेटतच नाही वेळेवर, ते देणारही नाही. आणि आता जे म्हणतात जे कर्जमाफीतून जर त्यांना कर्जमाफी 2 वर्ष होणार नाही, टप्प्यानं होणार आहे. सगळी कर्जमाफी एका टप्प्यात होणार नाही. आणि त्यात नमोचे जर पैसे कमी होत असेल तर शेतकऱ्यावर अन्याय आहे. केवळ निवडणुका पुरता जर जुमला होत असेल, निवडणुकासाठी जर एक प्रोग्राम होत असेल तर शेतकऱ्यावर अन्याय आहे. आणि हे नमो शेतकरी, हे कर्जमाफी या आम्हाला शेतकऱ्याला नकोच आहे. फक्त आम्ही पिकवलेल्या मालाला पूर्ण भाव दिला तर आम्हाला गरजच नाही या कुबड्यांची. नमो शेतकरी योजना हे पहिल्या PM ची योजना आहे, ती नेहमी राहायला पाहिजे. पण शेतकऱ्याला सहयोग पाहिजे त्याचे. बाकी ते PM योजना हे सर्व कंटिन्यू राहिले पाहिजे. आता कर्जमाफी करतात, पण मग हे योजना बंद केल्यावर काय इकडचे पैसे इकडे काढले. सर्दी गेली आणि खोकला आलं, जे मुळे जे केंद्र सरकार एवढं मोठं देणार होतं त्या आशेने जे शेतकरी त्याच्याकडे पाहत होते ते बंद करून ही कर्जमाफी देऊन त्याचा फायदा काय? कारण शेतकऱ्याला अगोदर सांगितलं होतं की बाबा नमो शेतकरी आम्ही एक अनुदान देणार आहे, पण तेही बंद झालं. आणि जी महाराष्ट्र सरकारची जी शेतकरी 2,000 रुपये पर महिन्याला देत होते ते सुद्धा ते बंद करतील. मग हे कर्जमाफी होऊन काही फायदाच नाहीये. हे तोंडाला पानं फासण्याचा प्रकार आहे. दरम्यान राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एका वर्षासाठी नमो योजनेचा लाभ मिळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. यामागे कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. आतापर्यंत सुद्धा जे 2 हप्ते होते शासनाचे, महाराष्ट्र शासनाचे, ते आतापर्यंतही कोणाच्याही खात्यावर जमा झालेले नाही. आणि आम्हाला अशी माहिती सुद्धा मिळत आहे की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे त्यांना हे नमो शेतकरी कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळणार नाही. नमो योजनेमधून आतापर्यंत 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास 14,800 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलंय. मात्र आर्थिक आणि प्रशासकीय कारणांमुळे यंदाचे 2 हप्ते रखडल्याचं सांगितलं जात आहे. जे शेतकरी लोक आहेत, जे रेग्युलर शेतकरी आपले कर्जमाफी जे कर्ज आहे जे सोसायटीतून मिळते आपल्याला तो घेतात, आणि जे शेतकरी त्यांना बरोबर व्यवस्थित भरतात त्यांना ह्या कर्जमाफीमध्ये घेण्यात नाही येत आहे. जे लोक पैसे घेतात शासनाचे आणि त्या पैशांना थांबवून ठेवतात, 2-2, 4-4 वर्ष पैसे भरत नाही, अशा लोकांना कर्जमाफी मिळते. आणि जो रेग्युलर कर्जा घेतो आणि परत करतो, जे मोठे किसान आहेत 5 एकरच्या वरवाले, त्यांना शासन म्हणतो 50,000 रुपये तुम्हाला अनुदान देऊ. तर हा कुठे ना कुठे शेतकऱ्यांशी दुर्व्यवहार आहे. सरकार जसे कर्जमाफी सर्वांना आहे तशी छोट्या कास्तकाराला पाहिजे तर मोठ्या कास्तकाराला सुटवलीच पाहिजे. म्हणजे रेग्युलर आम्ही भरत आहोत, आम्हाला म्हणजे सूट नाही ना. ज्यांना भरलंच नाही त्याची सूट आहे म्हणतात. जसे की आता पैसे येतील म्हणजे 2,000, ते पैशांना त्यांची खूप मदत होते. त्याच्याकडनं सर्वांना मिळायला पाहिजे आणि सर्वांची मदत झाल्या पाहिजे. दरम्यान एकीकडे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते रखडल्याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धीसाठी जवळपास 10 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेचा प्रचार केला जाणार आहे. असं आहे की कर्जमाफी योजना ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली योजना आहे. तर हा निधी महाराष्ट्राच्या मधनं जाणार आहे, महाराष्ट्रात जाणार आहे. आणि तीच जी दुसऱ्या बाकी ज्या योजना आहे, जे पंतप्रधानांच्या नावाने ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या केंद्र सरकारच्या पुरस्कृत त्या योजना आहेत. केंद्र सरकार त्याला पैसे देणार आहे. तर दोन्ही योजना एकात काही संबंध नाही, त्या हिशोबाने दोन्ही योजना
लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचणार आहे. 100% नमो सन्मानचे पैसे या माध्यमातून मिळणार आहे. कुठेही त्याला कात्री किंवा कुठेही त्यात अडचण नाही. अनेक शेतकऱ्यांची भूमिका वेगळी आहे. कर्जमाफी किंवा अनुदानापेक्षा शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, उत्पादनाला योग्य किंमत मिळाली तर अशा योजनांवर अवलंबून राहावं लागणार नाही, अशी भावना शेतकरी व्यक्त करतायत. एका बाजूला कर्जमाफी, दुसरीकडे योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची तरतूद, तर दुसऱ्या बाजूला रखडलेलं नमो योजनेचे हप्ते. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. या दोन योजनांबाबत सरकार नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार आहे, याकडे आता राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.